या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून मोठी कारवाई करण्यात आली आहे। एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या 2.65 कोटी रुपयांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली। या कारवाईत तब्बल 30 ते 35 जुगारींना रंगेहात पकडण्यात आले आहे। पोलिसांनी 16 लाख रुपयांची रोकड, 87 वाहने आणि 62 मोबाईल जप्त केले आहेत। ही कारवाई सांगोला तालुक्यातील मोठी कारवाई आहे। या कारवाईने खळबळ उडाली आहे। सांगोला तालुक्यातील सोनंद येथील हॉटेल मटन भाकरी येथे मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर सांगोला पोलिसांचे विशेष पथक तयार करून पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला। पोलीस आल्याचे समजताच जुगार खेळणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कडव्या बंदोबस्तामुळे त्यांची पळापळ निष्फळ ठरली। पोलिसांच्या अचानक धडकेने जुगार अड्ड्यावर एकच गोंधळ उडाला। या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून 16 लाख रुपयांची रोख रक्कम, जुगार खेळण्यासाठी आलेल्या 24 चारचाकी आणि 61 दुचाकींसह 87 वाहने आणि 62 मोबाईल फोन जप्त केले। जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 2.65 कोटी रुपये आहे। पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ही कारवाई यशस्वी केली। या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।